अर्जुन, अजून पण तू अपहरणाचा विचार करत असशील ना, तर तुला तुझ्या बापाच्या आयुष्याची पर्वा नाही असंच वाटेल मला. हा भाऊजी, अपहरण नावाचा विषय तुमच्या आयुष्यातून संपूनच टाका. त्याशिवाय मामांजींना बरं नाही वाटणार. नव्यानं सुरुवात कर. माझा जीव तुटतो रे तुझ्यासाठी. आपल्याला अमोलला सोडून नव्यानं सुरुवात कर. अमोल फक्त तुझ्या एकट्याचा मुलगा नाही, आणि आला तर तो एकटा नाही. त्याआधी मी तुझी बायको हे लक्षात असू. मला माझ्या आयुष्यात तू नकोयस, आमच्या कुणाच्याच आयुष्यात नकोयस. कदम, अर्ध्या मीच. काय रे? कदम, तुम्हाला वचन पाहिजे होतं ना. मी वचन देतो तुम्हाला, इथून पुढे मी कधीच आप्पी आणि अमोलचा विषय नाही काढणार ना. त्यांच्या विषयावरून नाराज होईल. मी त्या दोघांचा विषय सोडून देईल आणि नव्याने आयुष्याला सुरुवात करेल. खरं? एकदम खरं. शेंशा, माझं प्रॉमिस, मी तुला शोधून काढेन म्हणजे काढेन. इथून पुढे ना आप्पे आपण लय सुखात राहू, एकदम आनंदात, एकदम खुश राहू. अमोलला असा मस्तपैकी मोठा करू आणि सगळ्यात महत्वाचं एकत्र म्हातारे होऊ. मला माझ्या आयुष्यात तू नकोयस, आमच्या कुणाच्याच आयुष्यात नकोयस. अगं मोना कशाला खाते ती? त्यानं पित्त होईल की. अहो मला आवडतो. अगं पण ताजा. अगं हो, पण ताजा नाश्ता केलाय की. देऊ खा. हिनं परत त्रास झाला तर? नकोय मला. अरे थांब. या भाच्या सरकार, एकदम करेक्ट टायमिंगला आलाय तुम्ही. काय रे? अगं तिथे आत्ताच अमोलच्या बर्थडेचा फोटो आलेत बघ. अरे वा, फोटो आलेत. बघू. अगं मोना हाऊ. आपण काय ते दाखवायचं दीपक मामा? काय रे बाळा? आता मी गाणं म्हणून दाखवून आले. हे बघा, अंधेरी रातों में सुनसान राह पर एक मसीहा निकलता है जिसे लोग शहंशाह कहते हैं.
तू हसू नको ग. अहो बापू तर तसं करतोयस ना. मा शहंशाह माझे बाबा. हे कधी शिकला रे तू? अरे नाही दिप्या, मला म्हणजे सकाळपासून त्यांनी फोन घेतला होता, पण मला वाटलं गेम खेळायला घेतला असेल. पण बापू त्या शहंशाहच्या गाण्याच्या अर्थ काय? अरे तू दुसरं काही बोलतच नाहीयेस, काय चाललंय तुझं? पण आता मग शहंशाह सोडून करायचंय ना मा. चला नाश्ता करायचा ना आपल्याला, चला. तुझा फोटो बघितला का तू? कसला भारी दिसतोय राव. बघ हक. मा शहंशाहचा फोटो आहे का ग तुझ्याकडे? का रे बाळा? अहो मग कळून ना कशी दिसतात ते. फोटो हरवलेत ना. मग मा आता कसं सापडणार शहंशाह? बोल. अरे मिळतील तुझे बाबा, प्रयत्न करत राहा. खरं? हो. अरे प्रयत्न केले की यश मिळतच. मामा तू बड्डेचे फोटो पाठव, मी मास्टरांना दाखवेन. बर, मी टिनूच्या फोनवर पाठवतो, मग दाखवतो तुझ्या मास्टरांना. आणि मास्टरांना फक्त फोटो नको दाखवू, मी त्यांच्यासाठी केक देते, त्यांना दे. हा आलेच. बापू मी मास्टरांना देईन केक. चला. चला निघायचं का आपण? सावकाश जा. बाय बाय. चला. हो हो, मी गायतोंडेंना सांगितले, ते पोचवतील सगळ्या गोष्टी. हो, ठेवू का? हो. अर्जुन, अरे काल तू इकडेच थांबला होतास ना? हो, गेलाय कुठं तो? इथंच आहे. अरे अर्जुन जा ना मग घरी, थोडा वेळ झोप, आराम कर आणि मग ये इकडे. नाही अरे नको, मला काय तशी झोप येणार नाही आणि फ्रेश पण नाही वाटणार. डॉक्टर गेलेत राऊंडला, ते काय म्हणतात बघतो, मला त्याशिवाय नाही झोप येणार. डॉक्टर तब्येत कशी आहे त्यांची? आता नॉर्मलला आली आहे. आणि बीपी? बीपी पण स्टेबल झालंय आता. अरे वा. फक्त आपल्याला उद्या अँजिओग्राफी मात्र नक्की करून घ्यावी लागेल. किती ब्लॉकेजेस आहेत ते बघावं लागेल आपल्याला. मग सर्जरी करावी लागेल का डॉक्टर? सर्जरी होईलच असं काही सांगता येत नाही. तपासणीचे रिपोर्ट्स आपण बघूया आणि मग त्याच्यावरनं ठरवूया सर्जरी करावी लागेल का. मात्र ब्लॉकेजेस असले तर अँजिओप्लास्टी नक्की करावी लागेल. ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं पुरे. थँक्यू. थँक्यू. अर्जुन, आता तू अजिबात टेन्शन घेऊ नको, बाबा लवकर बरे होतील. आपण त्यांना घेऊनच बाहेर जाऊ बघ. अरे देव आहे, खरंच देव आहे. अर्जुन, हिना काका बरा होतोय म्हणून त्याला दिलेलं वचन विसरू नकोस. मी वचन देतो तुम्हाला, इथून पुढे मी कधीच आप्पे आणि अमोलचा विषय नाही काढणार. नाही दादा, मी वचन नाही विसरणार आणि त्यासाठीची प्रोसेस पण सुरू केली आहे मी. म्हणजे आप्पीला डिवोर्स पेपर पाठवलेत मी. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी, राजा फोटो माझा काढ. ताईंचा फोन. हॅलो मोना. हा ताई बोला की. मी आत्ताच पेपर पाठवलेत. ते पेपर फक्त अपर्णाच्या हातात पडायला पाहिजे. पेपर म्हणजे डिवोर्स पेपर का? हां हां तेच. बरं. आणि हे ना, ते पेपर बघून अपर्णाचा चेहरा कसा होतोय आणि ती काय म्हणते ना ते सांग. त्यांना तर आनंदच होणार आहे बघा. कलेक्टर अपर्णा माने आहेत का? आले आले वाटतं. बरं बरं. हो आहेत ना. हे त्यांचे पेपर्स आहेत, द्या बघू. पण त्यांची सही लागेल. बरं. अहो अपर्णा वंसा. अहो हे कसले तरी पेपर घेऊन आले बघा. तर कोणी पाठवले पार्सल? अर्जुन कदम यांनी. अरे देवा. थँक्यू मॅडम.
डिवोर्स पेपर. काय आता काय करायचं? बघू. हा हॅलो, काय म्हणत होतीस तू? काय म्हणलेली मी तुम्हाला? त्यांना तर एकदम आनंद झाला बघा. याचीच वाट बघत होते जणू. आता त्या पेपरवरती ना अपर्णाने लवकरात लवकर सही करून भाऊजींना पाठवायला पाहिजे. हा बघते मी काय करता येतं ते. बरं. मोना डार्लिंग, आयुष्यभराची सोय झाली आता. एकट्या अमोल आणि अपर्णा वंशाला आपल्याशिवाय अजून कोण सांभाळणार आहे? सिम्बा, तुझा बर्थडे खूप भारी झाला रे. हो, खूप मजा आली. पण तू आम्हाला लवकर पाठवलंस. मला एक काम होतं ना. बर्थडेला कसलं काम? अगं, मग भेटायचं होतं कुणाला. कुणाला? मी नंतर सांगतो तुला. तुझे बाबा कुठे आहेत रे नक्की? ते बर्थडेला पण नाही आले. माझ्या बाबांना काम आहे ना, ते येणार काम झालं की. खरंच ना? त्यांनी व्हिडिओ कॉल पण नाही केला तुझ्या सेलिब्रेशनच्या वेळी. तुला नक्की बाबा आहेत ना? त्यांचा फोटो वगैरे तरी आहे ना तुझ्याकडे? अरे तुम्हाला लवकर पाठवलं मी, कारण मी त्यांनाच भेटायला गेलो होतो. ते शहंशाह आहेत ना, शहंशाह. ते कामात होते म्हणून नाही आले. त्यांचा फोटो आहे माझ्याकडे, मी दाखवेन तुम्हाला नंतर. नक्की दाखवा, नाही तर मग तू खोटं बोलतोयस असं वाटतं ना आम्हाला. नाही का टिनू? पण टिनू अजून मास्टर का नाही आले? ओंकार दादा, काय रे? मास्टर का नाही आले अजून? नाही माहित रे, काही बोलले नाहीत मला. मी फोन लावा ना त्यांना. ठीक आहे. अर्जुन, तुला घरी जायचंय का? नाही नाही, मी चालू फ्रेश झालो होता. झोप झाली का नीट? काय तुला सांगू का रे, जोपर्यंत कदमांना बरं वाटत नाही ना तोपर्यंत मला नाही घरी जावं असं वाटतं. अरे पण असं नको करूस. हा, फक्त आधीच माझ्यामुळं. एक मिनिट. नमस्कार साहेब, ग्राउंडवरून ताजने बोलतोय. तुम्ही येणार आहे की नाही आज? पोरं विचारत होती. हॅलो साहेब, येतोय का आवाज? हॅलो हॅलो. हा सॉरी बरं का, इकडं दवाखान्यात आहे मी जरा. काय म्हणलं तुम्ही? ओंकार दादा, मला द्या, मी बोलतो. हॅलो मास्टर, मी सिम्बा बोलतोय. हा सिम्बा, बोल की रे. मास्टर, तुम्ही अजून का नाही आलात? आम्ही सगळे माझे फ्रेंड्स तुमची वाट बघतोय. हो, वाट बघतोय. अरे बाळा, मी एका ठिकाणी अडकलोय ना, त्यामुळं. मग कधी येणार तुम्ही मास्टर? सिम्बा, आजपासून मला नाही येता येणार. समर कॅम्प बंद करतोय आपण. का मास्टर? समर तर संपला नाही अजून. आपण कॅम्प तर संपवतोय. कॅम्प संपला? कसा काय? मला तर जॉईन करून थोडेच दिवस झाले. अहो मास्टर, माझे फ्रेंड्स सगळे विचारतायत की मास्टर कुठे आहेत, मास्टर कुठे आहेत. हा, पण आता मी इकडे अडकलोय ना कामात बाळा, त्यामुळे नाही येता येणार. म्हणजे आपण भेटणार पण नाही? आत्ता नाही भेटणार, नंतर भेटू आपण नक्की. नक्की? प्रॉमिस? प्रॉमिस. मी बोलवेल तुम्हाला सगळं. ठीक आहे मास्टर. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. सिम्बा. फ्रेंड्स, आजपासून आपला कॅम्प बंद झाला. मास्टरला खूप काम आलं. मग ठीक आहे, मी माझ्या बाबांना फोन करते. चला फ्रेंड्स. तुला नक्की बाबा आहेत ना? त्यांचा फोटो वगैरे तरी आहे ना तुझ्याकडे? शहंशाह म्हणजे कोण? शहंशाह म्हणजे तुझा बाबा. आणि बाळोबा माहितीये का, तुम्ही जेव्हा तुमच्या माच्या पोटात होतात ना, तेव्हा रोज तुमच्याशी गप्पा मारायचो. काही झालं तरी मी शोधून काढीनच माझ्या शहंशाहला.
बाबा तिने म्हटले की तुला बाबा आहेत ना, पण मला माहिती आहे तू आहेस. तू हरवलास ना तर मी ह्याची ठेवून तुला शोधून काढेन. तू कुठे का हरवली असेल ना, मी तिकडे येईन, तुला शोधेन आणि परत घेऊन जाईन. तू मी अपुमा एकत्र राहू. हे काय ओव्हनचा? डिवोर्स पेपर. आप्या आप्या काय ग, काय झालंय? बापू 100% मेजर काहीतरी झाले. अहो अशी शांत शांत बसून आहे. ऑफिसला पण गेले नाही. मी तिला विचारलं तर ती म्हणली तुम्ही आल्यावर सांगते. मी आल्यावर? आप्या काय झालंय ग? तब्येत बरी आहे ना तुझी? अर्जुनने डिवोर्स पेपर पाठवले. काय? अगं काय सांगतेस काय तिथे? कधी झालं ही? मग अशीच एक जण घेऊन आलेले. बापू मेसेज नाही, फोन नाही, काहीच बोललं नाही, हे पाठवलं. वंस मला काय वाटतं, काल तुमची भांडणं झाली ना, तर त्याच रागात त्यांनी हे पाठवलं असेल. म्हणजे अर्जुन हे तोडायला निघालाय? मला वाटलेलं आता एका शहरात आलोय म्हटल्यावर एकत्र येशीला. जिथे तुम्ही दोघं से गडावर भेटला ना, तिथं मला कळलं, मला लय भारी वाटलं. म्हटलं ठीक आहे, या आधी तुमच्यात किती वेळा भांडण झाले, पण मला आता असं वाटलं की तुम्ही एकत्र याल. नाही, आपल्याला वाटून काय करायचंय, त्यांच्या मनाला पण वाटलं पाहिजे ना. आप्या तुला काय वाटतंय ग? माहित नाही बापू, मला काहीच कळत नाही. या मग अशी पेपर हातात पडले, नजरेसमोरून सगळं फिरतंय. हो मला नाही माहिती मी काय करू आता. बापू चला आपण दाजींकडे जाऊन येऊया. चला. चल जाऊ. नाही नको. अगं असं का करतेस आप्या? नाही नको बापू, तुम्ही कशाला जाताय? तुम्ही काय बोलणार तिथे जाऊन? अगं जाऊन सांगतो त्यांना, हे करणं बरोबर नाही नाही. बापू, असं नाही. तुम्ही नका जाऊ तिकडे. तुम्ही तिकडे गेलेलं मलाच नाही आवडलं. नाही, नका जाऊ. अगं हो तिथे, पण आपण तिथे तुला कळतंय का? त्याच्यासाठी संपलंय सगळं. आणि तुझ्यासाठी? दोघांचं नातं एकट्याने टिकवता नाही येत बाळा. बरोबर बोलत वंस तुम्ही ते आल्यापासून काय कमी प्रयत्न केलेत का? मला वाईट याचं वाटतंय ना. काल अमोलला बापू त्याच्याबद्दल सांगितलं. मी त्याला हे सांगत होते की तुझे बाबा किती भारी आहेत, सगळ्यांवर किती प्रेम करणार आहेत. तुम्ही आज बघितलंत ना बापू, आज तुम्हीच म्हणलात ना त्याचे बाबा येतील म्हणून परत. केवढा खुश होता तो. मला त्याच्याकडे बघून खरंच असं वाटलं की अर्जुनाने मी आता एकत्र येऊ. बापू बघा नव्हते नाही. म्हणलं काय सांगणार आपण? तरी मी म्हटले होते वंस तुम्हाला की त्यांच्या घरी जाऊ नका म्हणून, पण तुम्ही माझं एक ऐकलं नाही. आता काय डिवोर्स साठी गेलो तर अमोलचं काय म्हणून कोर्ट विचारणारच ना. मोना तू थांब जरा. आप्या तुला काय वाटतंय ग? बापू मला पण काय कळणार काय करायचं आता. बापू माझे सगळे प्रयत्न करून झाले तो. आणि आता जर अर्जुनला डिवोर्स हवा असेल ना तर मी द्यायला तयार. पण अमोल माझ्याकडे